हॅलो, हाय हाय फ्रेंड्स. आज आपण बोर्डाच्या कृतीपत्रिकेचा आराखडा कसा असतो ते आज बघणार आहोत. महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्या 80 गुणाच्या कृतीपत्रिकेच्या मराठी विषयाचा आराखडा कसा असतो तो आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, सुरुवातीला 5 प्रश्न येत होते प्रश्नपत्रिकेमध्ये मराठीच्या, परंतु आता कृतीपत्रिकेचा आराखडा आल्यामुळे यामध्ये 5 विभाग केलेले आहेत. पहिला विभाग गद्य विभाग. गद्य विभागाला एकूण 18 गुण आहेत. नंतर विभाग 2 पद्य विभाग, याला टोटल 16 गुण आहेत. विभाग 3 स्थूल वाचन. या स्थूल वाचन विभागाला एकूण गुण 6 आहेत. विभाग 4 व्याकरण व भाषा अभ्यास, याला टोटल 16 गुण आहेत. व्याकरण कृतीला टोटल 16 गुण आहेत. आणि विभाग 5 उपयोजित लेखन, याला एकंदरीत 24 गुण आहेत. तर अशा प्रकारे हा कृती पत्रिकेचा आराखडा आज आपण बघणार आहोत. तर प्रत्येक विभागाला बोर्डाने कशा प्रकारे मार्काची विभागणी केलेली आहे तेच आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम विभाग 1 आपण बघणार आहोत. तर विभाग 1 मध्ये हा गद्य विभाग आहे आणि या विभाग 1 मध्ये प्रश्न पहिला आ ई असे 3 वेगवेगळे प्रश्न असतात. तर प्रश्न पहिला मध्ये आकलन कृती 2 मार्काची असते. दुसरी आकलन कृती 2 मार्काची असते. आणि तिसरा मध्ये तिसरा विभाग स्वमत कृती 3 गुणाची. असे एकंदरीत पहिला प्रश्न याला 7 गुण असतात. त्याचप्रमाणे आला सुद्धा एकूण 7 गुण असतात. यामध्ये सुद्धा एक आकलन कृती 2 मार्काची, दुसरी आकलन कृती 2 मार्काची, तिसरी आकलन कृती स्वमत. तर असे एकंदरीत पहिला प्रश्न व आ याला 7 अधिक 7 14 गुणाचा मार्काचा विभागणी केलेली आहे. आणि प्रश्न पहिला ई अपठित उतारा. तर या अपठित उतारा हा 4 मार्काचा टॉपिक असतो. यामध्ये 2 आकलन कृती असतात. पहिली आकलन कृती 2 गुण, दुसरी आकलन कृती 2 गुण. अशा प्रकारे प्रश्न पहिला आ ई किंवा विभाग 1 गद्य विभाग असे एकंदरीत याला 18 मार्क्स यामध्ये बोर्डाने 18 मार्काची बोर्डाने यामध्ये विभागणी केलेली. विभाग 2 यामध्ये विभाग 2 पद्य विभाग. तर पठित पद्य म्हणजे पाठावर आधारित हे प्रश्न असतात. तर विभाग 2 यामध्ये हा टोटल 16 मार्काचा प्रश्न असतो. यामध्ये एक आकलन कृती 2 मार्क, आकलन कृती 2 मार्क्स, आकलन कृती 3 यामध्ये कवितेमध्ये काही शब्द दिलेले असतात. तर त्या कवितेमधील शब्दांचे अर्थ लिहायचे असतात, याला 2 गुण. आणि 4 प्रश्न दुसरा मध्ये 4 काव्य सौंदर्य कृती, याला 2 गुण असतात. तर अशा प्रकारे प्रश्न दुसरा किंवा विभाग 2 पद्य विभाग याला एकंदरीत 8 गुण आहेत. तर विभाग 2 पद्य विभाग प्रश्न किंवा पद्य विभाग यामध्ये पद्य मुद्दे कृती. तर या मुद्द्यापैकी 6 एकूण 6 कृतीपैकी 5 कृत्या आपल्याला सोडायच्या असतात. तर 1 मार्काच्या 2 कृत्या असतात आणि 2 मार्काच्या 3 कृत्या असतात. अशा एकंदरीत 8 गुणांचा हा प्रश्न दुसरा या ठिकाणी असतो. तर 1 गुणांच्या मध्ये यामध्ये असतात. एक पहिला प्रश्न असतो कवितेचे नाव, दुसरा प्रश्न असतो या कवीचे नाव, आणि बाकीचे जे 2 मार्काचे 3 प्रश्न असतात यामध्ये कवितेची मध्यवर्ती कल्पना, कवितेमध्ये कुठला संदेश दिलेला आहे, कविता आवडली तर का आवडली, कविता नाही आवडली तर का नाही आवडली, याचे कारणे द्या. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या विभागामध्ये पद्य विभागामध्ये विचारलेले असतात. अशा प्रकारे विभाग 2 हा पद्य विभाग एकूण 16 मार्काचा. विभाग 3 स्थूल वाचन विभाग. यामध्ये स्वमत आणि अभिव्यक्ती
या 3 गुणांच्या 3 कृती असतात आणि 3 कृत्यापैकी आपल्याला कुठल्याही 2 कृत्या सोडवायच्या असतात. तर या स्थूल वाचनाला एकंदरीत 6 मार्क असतात. तर एका प्रश्नाला 3 असे 2 कृत्या आपल्याला सोडवाव्या लागतात. असा हा स्थूल वाचनाचा हा विभाग आहे. 6 मार्काचा एक प्रश्न. विभाग 4 व्याकरण व भाषा अभ्यास कृती. तर मित्रांनो या ठिकाणी याला टोटल हा व्याकरणाचा 16 मार्काचा प्रश्न असतो. यामध्ये व्याकरण कृती अ, प्रश्न चौथा अ व्याकरण कृती पहिला असतो वाक्याचे प्रकार ओळखा. एकंदरीत 4 वाक्याचे प्रकार असतात. 4 प्रश्न 4 वाक्य दिले असतात. आपण कुठला वाक्याचा प्रकार आहे तो ओळखायचा. 2 वाक्य रूपांतर करा. वाक्य प्रकार ओळखा 2 गुण, वाक्य रूपांतर करा 2 गुण आणि वाक्यप्रचार 4 गुण. यामध्ये शब्दाचा अर्थ लिहिणे 1 गुण आणि त्या शब्दाचा वाक्यात उपयोग करणे 1 गुण. अशा प्रकारे एका शब्दाचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करणे याला एकंदरीत 4 गुण. अशा प्रकारे प्रश्न चौथा अ व्याकरण कृती 8 गुणाचा हा प्रश्न असतो. त्याचप्रमाणे प्रश्न 4 आ भाषिक कृती. तर या भाषिक कृतीमध्ये कोणकोणत्या कृती येतात तर शब्दसंपत्ती 4 गुण. तर यामध्ये कधीकधी समानार्थी शब्द विचारले जातात, विरुद्धार्थी शब्द विचारले जातात, लिंग वचन विचारले जातात किंवा एका शब्दसमूहाबद्दल एक शब्द तयार करा. अशा प्रकारे कुठलाही एक प्रश्न आपल्याला विचारला जातो 4 मार्क. लेखन नियमानुसार एखादं समजा वाक्य असलं तर वाक्यामध्ये 2 शब्द चुकीचे दिलेले असतात. ते शब्द आपण दुरुस्त करून लिहायचे असतात किंवा 4 शब्द दिलेले असतात. त्यापैकी कुठलाही अचूक शब्द ओळखायचे असतात. याला 2 गुण असतात. विरामचिन्हे एखादं वाक्य दिलेले असते त्यामध्ये विरामचिन्हे जे असतात ते आपल्याला लावायचे असतात किंवा जोड्या लावा. एका बाजूला विरामचिन्हाचे नाव असतात, दुसऱ्या बाजूला आपल्याला त्याचा कुठला विरामचिन्ह आहे तो त्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा असतो. तर अशा प्रकारे भाषिक कृती एकंदरीत शब्दसंपत्ती 4 गुण, लेखन नियम 2 गुण आणि विरामचिन्हे 2 गुण अशा याला सुद्धा 8 मार्क आहेत. आणि टोटल चौथा प्रश्न व्याकरणाचा जो प्रश्न आहे याला एकंदरीत 16 गुण आहेत. विभाग 5 उपयोजित लेखन. तर मित्रांनो यामध्ये प्रश्न 5 अ आ इ. तर प्रश्न 5व्यामध्ये 3 असतात. अ आ इ असे 3 प्रश्न असतात. तर प्रश्न 5वा अ यामध्ये पत्रलेखन असते आणि पत्रलेखनामध्ये एक विनंती पत्र लिहा किंवा अभिनंदन करणारे पत्र लिहा. तर या 2 पैकी कुठल्याही एक पत्र लिहायचे असते किंवा प्रश्न पहिला ई हा या प्रश्नामध्ये जो अपठित उतारा दिलेला असतो त्या अपठित उतार्याचा 1/3 सारांश लिहायचा असतो. पत्रलेखन लिहा किंवा सारांश लेखन लिहा. या प्रश्न 5वा अ ला 6 गुण असतात. प्रश्न 5वा आ पुढील 3 कृती विचारलेल्या असतात. तर या 3 कृतीपैकी आपल्याला 2 कृत्या सोडवाव्या लागतात. तर 3 कृत्या कुठल्या एक तर जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन. प्रत्येकी 5-5 गुण. तर प्रत्येकी 5-5 गुण. तर ह्या 3 कृतीपैकी आपल्याला कुठल्याही 2 सोडायचे असतात. प्रश्न 5वा आ 10 गुण असतात. प्रश्न 5वा ई लेखन कौशल्य किंवा निबंध लेखन. यामध्ये 3 प्रकारचे आपल्याला निबंध दिलेले असतात आणि त्या 3 निबंधापैकी कुठलाही एक निबंध आपल्याला लिहायचा असतो. तर पहिला टॉपिक असतो प्रसंग लेखन, आत्मकथन किंवा वैचारिक. हे 3 प्रकारचे निबंध दिलेले असतात. तर या 3 प्रकारच्या निबंधापैकी कुठलाही एक निबंध आपल्याला लिहायचा असतो. तर या निबंधाला असतात 8 गुण. तर मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटची जी 80 मार्काची जी कृतीपत्रिका जी आहे त्या कृतीपत्रिकाचा जो आराखडा आहे ती अशा प्रकारे 80 मार्काचा या ठिकाणी बोर्डाने याची मार्काची विभागणी केलेली आहे. तर आपण ही बोर्डाच्या कृतीपत्रिकेचा आराखडा आपण आज सविस्तर बघितलेला आहे. हाय फ्रेंड्स, तर अशा प्रकारे आपण 80 मार्काचा कृतीपत्रिकेचा आराखडा बघितलेला आहे. तर मित्रांनो आपल्याला जर माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपण त्याला जरूर सबस्क्राईब करा आणि त्याला लाईक करा
आणि शेअर करा. अशा प्रकारे 80 मार्काचा कृती पत्रिकेचा आढावा आपण आज घेतलेला आहे. त्याचे 5 विभाग आपण आज सविस्तर त्या 5 विभागाची माहिती आपण घेतलेली आहे. थँक्यू. धन्यवाद.